जरा जास्तीच विश्वास ठेवायला लागली माझ्यावर, कारण की आम्ही एक टेकमध्ये पडणं उडणं घेतो. दिवाळीचा पटाका वाटते ती. स्ट्रेस तर आहेच, कारण का एकतरी एजेंटच्या घरातच आहे ती, त्यामुळे सतत एजेंटचं लक्ष असतं. तिने लग्न स्वीकारलंय, जरी एजेंटना अजून असं स्वीकारलं नसलं नवरा म्हणते तरी ते लग्न स्वीकारलंय. आणि हिलाला तर सगळ्यात आधी ते 3 सुनांना नाचवायचे तिच्या तालावर. शिस्त, प्रियपणा वगैरे ते सगळं कदाचित माझ्यात थोडंसं येऊ शकेल. आणि माझं जरा आणि शोचं लाईव्हली नाव असणं त्यांच्यात जाऊ शकेल. शोचं नाव म्हणजे बदलणार आहे, मिसेस हिटलर होणार आहे मग. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे. एजे आणि लीला यांचा रिसेप्शन सोहळा आहे आणि ही परफेक्ट जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त आहे. मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. तर खूप छान सोहळा वगैरे चालू आहे आणि पहिल्यांदा लीलाची बाजू घेतली आहे, तेही इतक्या लोकांसमोर. काय ट्विस्ट आहे, काय सांगाल? तोच एक मोठा ट्विस्ट आहे. ऑब्व्हियसली जास्ती सांगता येणार नाही आता, पण काहीतरी रिझनमुळे एक तर बाहेर आहोत, लोकांसमोर आहोत आपण. एजेची एक पर्सनॅलिटी आहे. जे काय घडलं ते म्हणतो ना आपण, वी शुडंट वॉश डर्टी लिनेन्स आउटसाईड. सो एक नॉर्मल म्हणजे आपण रिसेप्शन देतो तेव्हा सगळेजण त्यांची काय चूक असते वगैरे, दे शुड बी एंटरटेन अँड दे शुड बी लिव्हिंग द प्लेस हॅपीली. मग तेच आहे मोटिव्ह बेसिकली, हो ना. तिने सावरून घेतलंय आणि तिने असं लग्नानंतर ट्रॅक चुकून होताना बसताना कधीतरी. लीलाने काबीज केलेला आहे एजेंना, असं म्हणायला हरकत नाहीये. बरं, वटपौर्णिमेचा उपवास वगैरे केलास, चक्कर आली आणि एजेंटनी तुला तेव्हा सावरून घेतलाय. तो सीन कसा होता, काय सांगशील? तो खूपच हेक्टिक होता. अरे बापरे, शी वॉज नॉट वेल. तिला बरं नव्हतं, तापपात होती ती आणि एवढी गरमी होती बापरे त्या दिवशी. आणि बट स्टील तिने केलं, तापात पण ॲक्टिंग केलं तिने. आय मीन कमिटेड. इट इज अ डिफिकल्ट डे आणि शूट पण तसं डिफिकल्टच होतं आणि ते सगळं गेटअप पण सीन खूप छान झालं असं मला वाटतंय. ते हे आणि करेक्ट आमचं टायमिंग पण ते मॅच झालं आहे पडायचं वगैरे. तर काय नाही, म्हणजे ऑन स्क्रीन इट इज लुकिंग ग्रेट. ते म्हणजे तेच महत्त्वाचं असतं. कमाल सीन झाला आणि नेहमीप्रमाणे काहीतरी होतं आणि तुम्ही तिला सावरताच. तो सीन तुमच्यासाठी कसा होता? डिफिकल्ट होता, कारण की काय होतं की ते ज्या पद्धतीने ती पडणार होती, तो अँगल जो होता, ती वर कट्ट्यावर होती आणि मी खाली पळून येऊन तिला ते टायमिंग ते जमायचं खूप गरजेचं होतं. आणि ते आणि तिने खूप ती जरा जास्तीच विश्वास ठेवायला लागली माझ्यावर, कारण की आम्ही एक टेकमध्ये पडणं उडणं घेतो. त्यामुळे ती बिंदास, असं मी नसलो तरी असे पडेल. ती म्हटलं मला भीती वाटते की अरे मी आहे, थांब मला ती सांग. सो एकदा असं होता मतलब पण काय नाही, but you were there only. असं काही गडबड नाही पण तरी झाली. मला भीती वाटते की काय चुकून काय, बिकॉज लीप ऑफ फेथ कोणी टाकलं तर आपल्याला वी हॅव टू बी द लाईक काही नको व्हायला टाईप. तसं होतं. मग ते दॅट डिफिकल्ट अँगल होता तो. आणि कोणी पडतं तेव्हा डेड ड्रॉप ज्याला म्हणतो ना, की आपण सगळं वजन टाकतो की असं पकडत पण नाही किंवा सपोर्ट नसतो, तर तेव्हा ते थोडंसं डिसबॅलन्स होऊ शकतं. तर त्याचंच थोडं टेन्शन होतं, पण बाकी नाही. आय थिंक वी आर यूज टू और करेंगे और गिरो. आणि सावरायला नेहमीप्रमाणेच हे असणार आहेत. रिसेप्शन खूप थाटामाटात आणि खूप नेहमीप्रमाणेच खूप छान होतोय. लुक सुंदर आहे, तुमचाही लुक अगदी आता छान दिसतोय आणि अजून पुढे पुढे नवीन लुक्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो लीला सुंदर दिसते. लीलाला कॉम्प्लिमेंट देताना काय सांगाल? अगेन आता वेगळं आता काहीतरी आता- नवीन, छान. नवीन नाही, आता या दिवशी हेच मिळणार. सो इट्स म्हणजे इट्स लाईक लाल लवंगी मिरची म्हणतो आपण. ते गाणं पण आहे ना, 440 वोल्ट है छूना है म्हणा. तो बेसिकली अशीच काय म्हणा, दिवाळीचा पटाका वाटते ती. आता तुला कॉम्प्लिमेंट द्या. ही काय एकदम फुल यंग, काहीतरी वेगळाच लुक आहे हा. नाही, यंगच आहेत, पण ते ब्लेझरमध्ये आता ते त्यांना बघतोय आपण. हे टक्सिडोमध्ये काहीतरी थोडंसं रेट्रो पण लुक आहे आणि काहीतरी एकदम क्लासी वाटतंय. आता लग्नानंतर घरात आली आहेस आणि एजंटचं ऐकावं लागतंय. तो स्ट्रेस लीलाला किती आहे? स्ट्रेस तर आहेच, कारण का एकतरी एजेंटच्या घरातच आहे ती, त्यामुळे सतत एजेंटचं लक्ष असतं. पण ऑफकोर्स आजी पण आहेत घरात, त्यामुळे त्या दरवेळी तिला सांभाळून घेतात. एजेंट किती ओरडलं रडवलं काही झालं तरी कुणीतरी आहे तिला सपोर्ट करायला, असं आहे. छान वाटतंय. आणि तिचा खरं तर खूप प्रयत्न आहे की तिला घरात रुळायचं आहे. घरात
आता म्हणजे तिने लग्न स्वीकारलं आहे, जरी एजेंना अजून असं स्वीकारलं नसलं नवरा म्हणते तरी ते लग्न स्वीकारलं आहे आणि तिचा खूप प्रयत्न आहे की सगळं नीट व्हावं, मी तिथे मिक्सअप व्हावी, ज्या घरातल्या काही ज्या पद्धती आहेत वगैरे त्या तिने शिकाव्या, असं ती खरं तर खूप जेन्युइनली बिचारी प्रयत्न करते. पण काय की ती वयाने लहान असल्यामुळे, थोडीशी धांदरट असल्यामुळे काही गोष्टी घडतात, त्याच्यावर एजेही तिला ओरडतात, असं चालू आहे. बरं, एजेंनी सगळ्यांसमोर त्यांचं लग्न मान्य केलं आहे आणि तिच्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते व्यक्त केलं आहे. सो प्रपोज करायचं असेल तर आत्ता लीलाला कशा प्रकारे प्रपोज करा? एजे प्रपोज याचे कधीच करणार नाही प्रपोज. आत्ता इथे सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलं, सो वन लाईनमध्ये जर तिला प्रपोज करायचं असेल फटके शब्दात तर कसं करायचं? एजेचं काहीतरी असं बेसिक असेल, हटके बिटके एजे काय करणार. याचे रोमॅन्टिक हे चॅलेंज देऊ मी शकतो आपण. आय थिंक मी असं त्या रोलमध्ये एवढा रुळलोय ना की मला दुसरं काही सुचत नाही आजकाल. है ना, इट्स लाईक आउट ऑफ द बॉक्स. काय आय डोंट नो यार. प्रपोज मग तो डिरेक्टली जाईल मॅरी मी म्हणून. He won't- त्याचं एवढं झालं की मॅरी मी करायचं आत्ता आता जाईल करायचं offer. ते आत्ताचे थोडा ऑफर बस. वेळ, नंतर त्याच्यानंतर out. पण यानंतर आम्हाला एजंटचा स्वभाव बदललेला दिसणार आहे असं मला आतून वाटतंय. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लीला तुम्हाला बदलून टाकणार आहे असं मला वाटतं. का मी लीलाला बदलेल ते पण होऊ शकतं. नाही. Either or. नाही, पण मला वाटतं की पुढे जाऊन आय डोंट नो काय होईल, पण आम्ही इतके विभिन्न स्वभावाचे आहोत की कदाचित त्यांच्यातला थोडा सिरियसनेस, थोडं शिस्त, काय म्हणतो आपण, शिस्तप्रियपणा वगैरे ते सगळं कदाचित माझ्यात थोडंसं येऊ शकेल आणि माझं जरा आणि शोचं लाईव्हली नाव- असणं त्यांच्यात जाऊ शकेल. शोचं नाव म्हणजे बदलणार आहे, but- मिसेस हिटलर होणार आहे मग. बट दिस इज हाऊ इट विल बी ना, की म्हणजे थोडं माझ्यातलं चांगलं, थोडं ते, पण आता खूप वेळ आणि माहीत नाही कसं होणार आहे. सध्या तरी आम्ही अडून बसलोत स्वतःच्या पोझिशनवर आणि आम्ही अजिबात हलणार नाही. बरं, डान्स वगैरे असणार आहे, रिसेप्शन सोहळा नक्की कसा असणार आहे? Dance तर चांगलं आहेच. लोकेशन खूप छान आहे आमचं आहे. Dance डान्स आहेच मस्त आहे एकदम. मी नाही दोघांचं आय थिंक एकत्र असणार आहे की कसं असणार आहे? दोघांचं ते तुम्हाला बघायला लागेल. हां, ते तुम्ही बघा. अरे एवढं तर तुम्ही सांगू एवढं नक्की शकता. सांगू शकते की आम्ही फक्त जागीरदारच नाचणार आहोत आहे तसं नाहीये, तर आमच्याकडे गेस्ट आले आहेत, भरपूर बाहेरनं पाहुणे आले आहेत आणि ते सगळे परफॉर्म करणार आहे. त्यामुळे आमच्या सिरियलमध्ये तुम्हाला भरपूर बाकीची लोक दिसणार आहेत आणि ते असं वाटणार आहे की अरे नक्की कुठली सिरियल आहे, सगळे लोक एकत्र आले, तसं तो एक फील असणार आहे. आणि संगीत वगैरे काहीच नव्हतं लग्नात, असं आमचं अगदी घाई गडबडीत झालं. सो बहुतेक त्याची भरपाई आता आम्ही करून घेतोय की जहागीरदारांची फॅमिली नाचणार आहे, माझी बहीण नाचणार आहे, असं सगळे नाचणार आहेत. आम्ही दोघं अगदी राजी नसल्यामुळे आम्ही असे स्वतःहून जाऊन नाचणार नाही आहोत, पण एक सरप्राईज आहे छोटंसं आमचं पण. अरे लीला, एक शेवटचा प्रश्न आहे. आत्ता घरात आली आहेस तर असं असतं ना लीलाचं, की लीला जे ठरवते ते करून दाखवते. सो जर आता मी तुला असं विचारलं की या घरात येऊन कोणाला तुझ्या तालावर नाचवायचं तर तू कोणाला हे करणार? मला वाटतं लीलाला तर सगळ्यात आधी ते 3 सुनांना नाचवायचे तिच्या तालावर, कारण की ती थांबली आहे त्याच्यासाठी त्या एजे दिवसासाठी. तरी पण फार फेच्ड आहेत, म्हणजे इतकं खूप मोठा पल्ला आहे तो, तिथे बघू कधी पोचेल लीला. पण 3 सुनांना तर नाचवायचे, कारण त्या फेऱ्याच काय मार हे सांगत होते, मला साडीच नेसता येत नव्हती म्हणून मला बोलल्या, उपास ठेव. उपास ठेव बोलल्या, असं त्या अशा सतत मला असं ते करत राहताच. मला वाटतं लीलाला सगळ्यात आधी त्यांना नाचवायचं असेल किंवा असं नाही, पण लीला अशी की ती तिच्या पद्धतीने त्यांचं मन वळवून घेईल किंवा असं ती काहीतरी करेल असं मला वाटतं. बरं, दोघांच्या रील्स आम्हाला दिसणार आहेत का? तुझ्या रील्स असतातच, दोघांच्या एकत्र रील्स आम्हाला कधी बघायला मिळणार? आजच. आजच आम्ही आता ते काहीतरी आताच छोटंसं जाणार. शूट केलंय, कारण की आमच्या लक्षात आलं आम्ही काहीच करत नाही शूट. सो आम्ही आज छान रेडी झालं, तर मी केलंय छोटंसं शूट. आज टाकूया. हो बिंदास. नक्कीच. चला, सो आता दाखव. थँक्यू सो मच आणि खूप सुंदर Thank you. दिसत आहे Thank you so much. आणि Thank you. कॉंग्रॅच्युलेशन. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.